आज 150 सीटचं थिएटर भरत नाही पुण्यामध्ये किंवा इकडं, पण प्लाझा फ्रायडे सॅटर्डे संडे लास्ट वीकला हाऊसफुल होता. तर हाच जो मुद्दा, हे जे बोलतो ना मला तुमचा रोग बारामतीकडे वाटतो तर इथं सलमान खान शाहरुख खानला एंट्रीला जशा टाळ्या पडतात तसं त्या अनोन आर्टिस्टला टाळ्या पडल्या. मग मुख्यमंत्र्यांना भेटलो, शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतली. शिंदे साहेबांनी स्वतः पत्रव्यवहार केला त्यांच्याशी. पहिला एक बेसिक प्रश्न असा वाटतो की हा जो सिनेमा आहे तो इतक्या छोट्या प्रमाणात रिलीज का केला? नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत मोर्या या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेते जितेंद्र बर्डे. नमस्कार जितूबाई, मी तुमचं स्वागत करतो. थँक्यू सर. तुम्ही जर पुण्या मुंबईत राहत असाल आणि जर तुम्ही बुक माय शोवर गेलात तर तुमच्या लक्षात येतं की खूप सारे सिनेमे आहेत आणि त्याच्यामध्ये एकच शो मोर्या नावाच्या सिनेमाचा दिसतो. मी पुण्यात जेव्हा बघितलं सिटी प्राईड कोथरूडला तेव्हा एक शो मला दुपारचा दिसला आणि मग हा सिनेमा कुठला आहे, काय आहे, असं कुतूहल अर्थातच माझ्या मनात आलं. कारण छोटी फिल्म दिसतीये, एकच शो दिसतोय, मग हा सिनेमा काय आहे असा प्रश्न पडतो. बरोबर. तर या निमित्तानं आपण बोलतोय. तुमचं स्वागत आणि तुमचं खूप कौतुक की या सिनेमावर तुम्ही खूप वर्ष काम करता. तर पहिला एक बेसिक प्रश्न असा वाटतो की हा जो सिनेमा आहे तो इतक्या छोट्या प्रमाणात रिलीज का केलाय? नाही सर, काय असतं, एकतर नवीन प्रोडक्शन आहे, कलाकार सगळे बऱ्यापैकी माझी फर्स्ट फिल्म असल्यामुळे की जे आधीपर्यंत मी ॲज अ असोसिएट किंवा लोकांसोबत काम केलं आहे तर त्यावेळेचा अनुभव आहे की 70 स्क्रीन 100 स्क्रीन हे घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असं, माझंही स्वप्न आहे. परंतु होतं काय, आर्थिक डिस्ट्रीब्युटर ते सगळं आपल्यावर आर्थिक जे ओझं जे टाकतो आपल्यावर, तर त्या ओझं ते पेलवलं जात नाही. आणि काय होतं, ते मार्केटिंग मराठी फिल्मची तेवढी होत नाही आणि तो तिथं कुठेतरी कमी पडतो. स्वप्न प्रत्येकाचं असतं की जास्तीत जास्त ठिकाणी स्क्रीनवर दिसायला हवं. पण मग ते असं होतं की मी 2 ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करतोय आणि माझे इतर बाकीचे राहिलेले जे 98 स्क्रीन आहेत तिथं माझं लक्ष नाही. आणि शनिवारी तिथून तो सिनेमा उतरतो. म्हणजे ते स्वप्न एवढं भयंकरपणे भंग होतं. तर त्याच्यामुळे पुढं आयुष्यात पुन्हा काम करायचं की नाही, कारण की एक निर्माता किंवा दिग्दर्शक त्या कथेवर, त्या सिनेमावर 1-1, 2-2, 3-3 वर्ष काम करतो. मी तर या सिनेमावर 2012 काम सुरू केलं होतं. प्रॅक्टिकली स्क्रिप्ट कंप्लीट झाल्यावर 2018च्या एंडिंगपासनं शूट करण्यासाठी, प्रोड्युसर्स आणण्यासाठी, नाही म्हणता 57 ते 58 निर्मातेकडे फिरलोय मी. त्यावेळेला त्यातनं एक करून असे आत्ता 6 निर्माते जमा केलेत, स्टेप बाय स्टेप प्रत्येक याच्यासाठी. आणि म्हणून मी तो विचार केला की जो विषय मी केला, एवढे वर्ष जर मी त्याच्यावर काम केले तर तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, व्यवस्थितपणे पोहोचला पाहिजे. त्याचं मेन जे महाराष्ट्राचं आपण बघितलं तर पुण्यात आणि मुंबईत सर्वात जास्त लक्ष आपण जर दिलं तर सिनेमा इकडं चालला तर याची चर्चा होणार. आणि आपोआप मार्केटिंग मी पूर्ण महाराष्ट्रात केली. मी स्वतः कमीत कमी 3 महिने आत्ता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत मी महाराष्ट्राच्या मॅक्झिमम जिल्ह्यांमध्ये, विदर्भात फिरलो आहे, इकडं उत्तर महाराष्ट्रात फिरलो आहे, पश्चिम महाराष्ट्रात फिरलो आहे, मराठवाड्यात फिरलो आहे. तिथं माझी सगळी म्हणजे मॅनेजमेंटची सगळी लोकं मी जमून ठेवलीत. पण ते एका वेळेला मी लक्ष देऊ शकत नाही, म्हणून मी आत्ता फक्त म्हटलं इकडं करूयात. इथं पुण्यात 3 स्क्रीनला रिलीज केला आहे, मुंबईत 2 स्क्रीनला रिलीज केला आहे. परंतु त्याचा जो मी विचार केला होता की रिस्पॉन्स जो मिळाला पाहिजे तो माझ्या विचारांच्या पण पलीकडे चांगला मिळतोय. तिथं कॉन्सन्ट्रेशन करता येतं, जास्तीत जास्त लोक येत आहेत. मुंबईत प्लाझासारखं जे थिएटर आहे तिथं 650ची कॅपॅसिटी, आज 150 सीटचं थिएटर भरत नाही पुण्यामध्ये किंवा इकडं, पण प्लाझा फ्रायडे सॅटर्डे संडे लास्ट वीकला हाऊसफुल होता. सखी मंचच्या बायका स्वतः आल्या होत्या, त्यांना सिनेमा आवडला, त्यांनी अप्रिसिएशन दिलं, चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आणि ते महाराष्ट्रभर आता हळूहळू मी पोहोचलो. मग आता तुम्ही सध्या पुणे आणि मुंबई पुरतेच आहात? हो. पुढचं प्लॅनिंग कसं असणार आहे? पुढचं प्लॅनिंग उत्तर महाराष्ट्राचं आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, सोलापूर वगैरे ह्या एरियांमध्ये साधारण नेक्स्ट वीक किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात प्लॅनिंग आहे. साधारणपणे पुढचा किती काळ सिनेमा वेगळा थिएटरवर लागून राहिलेला असेल? माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त काळ तो चालावा. पण अंदाज म्हणजे 4 महिने, 3 ते 4 पूर्ण महाराष्ट्रात 3 ते 4 महिने आणि पुण्यात आणि मुंबईमध्ये तो किमान 2 महिने तरी असावा अशी माझी इच्छा आहे. आणि बाकीच्या इतर ठिकाणी तेवढं पॉप्युलेशन म्हणण्यापेक्षा इतर जे सेंटर्स आहेत उत्तर महाराष्ट्राचे वगैरे, तेवढं तिथं मराठीचा चाहता वर्ग नाही आहे. त्याच्यामुळे तिथं माझा सिनेमा 1-2 आठवडा जरी चालला तरी मला पुरेसे. या मुद्द्यावर येऊया आपण परत. पण मुळात मोर्या
ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. काही लोकांना ते मोर्या वाटतं हो हो आणि काही लोकांना ते मोर्या वाटतं. बरोबर. तर मोर्या हा सिनेमा काय आहे हे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगा. ॲक्च्युली 2012ला सत्यमेव जयते नावाची एक आमिर खान सरांची एक सिरियल यायची. तर त्या सिरियलमध्ये मी तो एक सफाई कामगारांचा मेहतर वाल्मिकी समाजाच्या लोकांवर जो आज पण ते ज्या पद्धतीने जगतायत, आज 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाली, परंतु मला असं वाटतं की त्यांना अजून तेवढं स्वातंत्र्य मिळालेलं नाही. किंवा इतर समाजांमध्ये आंबेडकर झाले, फुले झाले, शाहू झाले, तसं त्यांच्यात कोणी तसं घडलं नाही. त्याच्यामुळे त्यांना ती प्रेरणा मिळत नाही कदाचित. आणि म्हणूनच तो झाडू हातात घेऊनच त्यांनी काम करावं आणि वडिलोपार्जित जो व्यवसाय तोच त्यांनी करत राहावा हे त्यांच्या मनात बिंबून ठेवलं आहे समाजाने आणि स्वतः पण. तर त्याच्यावर मला वाटलं की याच्यावर काम केलं पाहिजे. त्यावेळेला मी बऱ्याचशा ठिकाणी ग्राउंड लेवलला जाऊन बघितला, अभ्यास केला आणि वाटलं खरं की हो हे सत्य आहे. मग 17ला प्रॉपर ग्राउंड लेवलला जाऊन त्याचा अभ्यास केला, त्याची एक स्टोरी त्याची तयार केली. आणि त्यावेळेला दुसरा एक मला मुद्दा एक अप्रिशिएट झाला की जो राखीव जागा, आरक्षण हा जो मुद्दा जो आता त्याच्यावर सगळं चाललेलं आहे राजकारण, तर तो मुद्दा मला एक हे झाला की प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, भारताच्या प्रत्येक गावात एक वेगळं राजकारण असतं की ज्या वेळेला एक जागा, एक पद आहे, सरपंचाचं असू द्या, आमदारचं असू द्या, खासदारचं असू द्या, कुठलंही पद असतं, त्यावेळेला त्याला एक कॅटेगरी घोषित करण्यात येते, राखीव जागा घोषित करण्यात येते. तर ती जागा घोषित केल्यानंतर एक थोडक्यात उदाहरण देतो आपल्या पुण्यातलं किंवा त्याच्या बाहेरचं पण, की महिला राखीव नगर सेविका म्हणून त्या एरियामध्ये आरक्षण पडलं. तर त्यावेळेला त्या कार्यक्षेत्रामध्ये जो एक प्रमुख व्यक्ती असतो, तर त्या कार्यक्षेत्रामध्ये इतर महिला खूप चांगल्या कार्यकर्त्या असतात, परंतु ते तिकीट त्यांना नाही मिळत. ते जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मिसेसला मिळतं, त्यांच्या बायकोला मिळतं. आणि मग तिला ते निवडून पण आणलं जातं आणि निवडून आणल्यानंतर त्या फक्त सहीपुरत्याच मर्यादित असतात. त्याच्यानंतर त्या 5 वर्ष त्यांना व्यवहार माहीत नसतात, काय चालले ते माहिती नसतं. त्या फक्त साईन करतात आणि बाकीचा पूर्ण, आणि तुम्ही फोटो पण जर बघितले तर पुढं ती छोटी नगरसेविका किंवा ते असतं आणि मागे मग एक त्यांची एक वेगळी प्रतिमा. तर हाच जो मुद्दा, हे जे बोलतो ना, मला तुमचा रोग बारामतीकडे वाटतो तर तो त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी जसं मी आता फिरतोय, जसं सिनेमा मी प्रिव्ह्यूज पण खूप केलेत सर. मी धुळ्यात केला, नंदुरबारला, सगळ्या बऱ्याचशा ठिकाणी केला. जिथं दाखवतो तिथं तो व्यक्ती सांगतो की ही माझ्या गावची गोष्ट आहे, ती त्याला आपलीशी वाटते. आणि बरेचसे असे वेगवेगळे किस्से कळले मला. त्यातला एक छोटासा तुम्हाला सांगतो. नाशिकला इन्स्पेलियर म्हणून स्कूल आहे, सचिन जोशी नावाचे तिथले प्राध्यापक आहेत, त्यांची ती स्कूल आहे, एक वेगळ्या पद्धतीची स्कूल आहे. तिथं आम्ही प्रिव्ह्यू केला. तर तिथं प्रिव्ह्यू केल्यानंतर अक्षरशः लोकही रडली. आणि एका माणसाने एक उदाहरण दिलं की बाबा एक त्या नाशिक विभागातलं एक गाव जे आहे ते कांद्याच्या व्यवसायासाठी खूप फेमस आहे, टमाट्याच्या व्यवसायासाठी खूप फेमस आहे. तर तिथं सभापती पदासाठी SC जागा राखीव ही जाहीर करण्यात आली. 3 ते 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जास्त जुनी नाही. तर त्या पदावर याच्या आधी कधीही कॅटेगरीचा माणूस बसलेला नव्हता. मग ते आता आणायचं कुठं बाबा? मग आणलं त्यांनी एका व्यक्तीला जो दिवसाला 300-400 रुपये दिवसाला कमवत होता आणि त्याला त्या पदावर आणलं. मग त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केला की बाबा आजपर्यंत या पदावर आम्ही कोणाला घेतलेलं नाही, पण तुला सहकार्य करू, तुला निवडून आणू, सगळा पैसा आम्ही खर्च करू, परंतु निवडल्यानंतर तू या खुर्चीवर बसायचं नाही, या कॅबिनमध्ये यायचं नाही. त्याच्यासाठी आम्ही तुला 15 लाख रुपये देणार. त्याला दिवसाला 300-400 मिळतात, म्हणजे सरासरी महिन्याला त्याला 5-6 हजार रुपये मिळतात. त्याला 15 लाखाची ज्यावेळेला ऑफर येते, समाजाने कधी त्याची दखल घेतली नाही. मग तो त्यावेळेला विचार करतो ठीक आहे, मला मान्य आहे. पण मग आता हा तुमचा सिनेमा आहे कशावर? म्हणजे हे राजकारण जे फिरतंय त्याभोवती की सफाई कामगारांची जी काही अवहेलना किंवा जी बरोबर दुरवस्था आहे बरोबर त्याबद्दल आहे सर. थोडक्यात सांगतो. मी तो एक तीर में 2 निशाण केलेले की सफाई कामगारांची व्यथा आहेच त्याच्यामध्ये, पण त्या कॅटेगरीच्या किंवा त्याच्यासारख्या कॅटेगरीच्या लोकांना राखीव जागेंच्या आणि या इलेक्शनच्या याच्यात उमेदवार म्हणून कसं त्यांची पिळवणूक होते, त्यांचा वापर कसा केला जातो हे संपूर्ण दाखवण्याचं. याच्यामध्ये या सिनेमामध्ये तुमचं स्क्रीन प्ले आहे, तुम्हाला गोष्ट सुचली इथपर्यंत ठीक आहे, काम पण तुम्हीच का केलं सर? आता माझाच बॉल, माझीच बॅट, माझंच ग्राउंड. सर होतं काय, ज्या वेळेला फिल्म करत होतो त्यावेळेला खूप चांगल्या कलाकारांकडे मी गेलो, सगळ्यांना स्क्रिप्ट पण आवडली. परंतु त्या स्क्रिप्टचं ज्यावेळेला लिहिला मी त्यावेळेला मी विचार केला होता की तो जो मोर्या असेल, तो कॅरेक्टर जो असेल, त्याची नॅचरली दाढी असायला हवी, त्याची नॅचरली केस वाढलेले असावे. त्यासाठी मी ज्या वेळेला कलाकारांशी बोलायचो त्यावेळेला सांगायचं की बाबा आमच्याकडे एवढा वेळ नाही, आम्ही एवढा वेळ ॲक्च्युली देऊ शकत नाही.
आणि जर द्यायचं असेल तर तुम्हाला आम्हाला वर्षभराचं पॅकेज एक ठरवावं लागेल, वर्ष दीड वर्षाचं. ते प्रोडक्शनला तेवढं परवडत नव्हतं, म्हणून मग त्यावेळेला निर्णय घेतला. मी काही वर्षापूर्वी थिएटर करायचो आणि निर्णय घेतला की आपण एवढं आता सगळं करतोय तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण ही रिस्क घेऊया. मी त्याच्यासाठी 1.5 वर्ष त्याची दाढी वाढवली, केस, डोक्याचे केस वाढवले आणि त्याचं चालणं पूर्णपणे बदलवलं, त्याची प्रॅक्टिस एक वेगळी केली, त्याचं बोलणं पूर्णपणे वेगळं केलं. कारण की मला कॉन्फिडन्स आहे, मी आज तुमच्यासमोर बसून बोलतोय, परंतु तो जो सफाई कामगार आहे तो आपल्यासमोर मान देखील उंच करत नाही, एवढा त्याचा कॉन्फिडन्स गेलेला आहे. त्याचं पूर्ण रिहर्सल केली आणि म्हणून मग तो केला. परंतु आज त्याचा एक आनंद असा वाटतो की मी जो निर्णय घेतला होता आज माझ्या प्रेक्षकगृहामध्ये तो खूप चांगला वाटतो. त्याचं कारण असं आहे सर, ज्या वेळेला सिनेमामध्ये माझ्या चालण्यावरनं कधी लोक आपल्याला ॲप्रिशिएट करतात किंवा तुमचं ॲक्टिंग चांगली होती, तुमचे डायलॉग चांगले होते, मला बरेचसे लोक येतात सांगतात तुमचं चालणं आम्हाला आवडलं, कारण ते माझं नाही, ते मोऱ्याचं कॅरेक्टर उभं केलं. आणि ज्या वेळेला मोऱ्या हा सिनेमामध्ये त्याचं बदल ज्या वेळेला व्हायला लागतो आणि तो ज्यावेळेला क्लीन शोमध्ये होतो, तर मी परवा दादरच्या शोला होतो, 650 बायका होत्या, ज्यावेळेला तो इंटरव्हल नंतर चेंज करून येतो ना, त्यावेळेला तिथं मी स्वतः बसलो होतो, माझ्या डोळ्यातनं पाणी आलं अक्षरशः. तिथं सलमान खान शाहरुख खानला एंट्रीला जशा टाळ्या पडतात तसं त्या अनोन आर्टिस्टला टाळ्या पडल्या. तिथं मी जिंकलो की मी जो निर्णय घेतला होता आणि 1.5 वर्षाची दाढी मी वाढवली, त्याचा आज मला सफल पावती मिळाली. हा जनरली आता हा सफाई कामगारांचा सिनेमा आहे असं म्हटल्यानंतर त्यांची व्यथा आहे, बरोबर, असं ऐकल्यानंतर जनरली एक वर्ग तुटतो त्या सिनेमापासून, की मग त्यांचा तर मग आपण कशाला बघायचं किंवा मग एंटरटेनिंग असेल की नाही. बरोबर, बरोबर, स्तराचा मुद्दा नाहीये, बरोबर, त्याला एंटरटेनमेंट व्हॅल्यू तेवढी असेल की नाही, बरोबर, हा मुद्दा असतो. बरोबर. तर आता जो सिनेमा चालतो तुम्ही म्हणता किंवा वेगवेगळ्या महिला सदस्य ते पाहतायत, शो घेतले जातात, याच्या मागचं काय कारण आहे की तो सिनेमा आवडतो लोकांना? ॲक्च्युली त्याच्यात कुठल्या समाजाच्या विरोधात मी बोललेलो नाही, मी त्या सिस्टीमच्या विरोधात बोलतोय. मी ज्या रीती ज्या लावून दिलेल्या आहेत आपल्याला, त्या परंपरेच्या विरोधात मी बोलतोय किंवा त्या मिटल्या पाहिजे, लोकांमधलं अंतर दूर व्हायला पाहिजे. मी नोव्हेंबर महिन्यामध्ये हाच सिनेमा लंडनला रिलीज केला होता. मी स्वतः तिथे गेलो होतो, तर तो क्लास तर टोटली वेगळा होता, त्याच्यामध्ये कोणीही सफाई कामगाराच्या याच्यातलं नव्हतं, खूप चांगला क्लास होता. आणि त्यांनी तो सिनेमा बघितल्यावर एक तिथले गृहस्थ होते, खूप चांगल्या जॉबला असतील तिकडे ते कदाचित, मला सिनेमा झाल्यावर ते भेटले, मला म्हटलं सिनेमा खूप चांगला झाला. आणि ज्यावेळेला त्यांनी मला मिठी मारली तर ते किमान 5 ते 10 मिनटं रडत होते. त्यांना म्हटलं का बाबा हे रडण्याचं तुमचं, मला ॲज अ डायरेक्टर मला ते विचारलं पाहिजे. ते म्हटलं की मी सांगू नाही शकत किंवा मी का माझ्या डोळ्यातनं पाणी येतं, पण ते मला जो सगळा प्रवास जो दिसला तो, आणि त्याच्यात सफाई कामगार जो आहे तो आज स्वतः गटरीत हात टाकतो, विष्टा उचलतो, ते सगळ्या गोष्टी करतो. त्यावेळेला त्याचं एक स्वप्न असतं की जे मी करतोय, जे मी भोगतोय ते माझ्या मुलांनी भोगायला नको, माझ्या मुलांनी चांगले चांगले त्याला दिवस यायला हवे, तो चांगल्या पोस्टला जायला हवा. हेच मग ते म्हटलं की एकतर मला माझ्या वडिलांची आठवण आली की माझ्या वडिलांनी काय कष्ट केलं आणि त्यावेळेला माझं एज्युकेशन चांगलं केलं म्हणून मी आज या पोस्टला आहे. मला त्या जातीबद्दल किंवा त्या याच्याबद्दल हे, आणि आत्तापर्यंत सगळ्या समाजाच्या स्तराच्या लोकांना दाखवले. नारायणपेठच्या लोकांनाही मंगलामध्ये सिनेमा आवडला, पर्वतीच्या लोकांनाही अभिरुचीला आवडला. आता सगळ्या स्तराच्या समाजाच्या लोकांना सिनेमा आवडतो, ती भावना आवडते. आणि सांगतायत रिव्ह्यूज पण आहेत आपल्याकडे की बदल घडला पाहिजे, परिवर्तन काहीतरी व्हायला पाहिजे आणि या लोकांची दखल घेतली पाहिजे, असं प्रतिक्रिया येतात. त्या याच्याप्रमाणे असं तुमचं या सिनेमाच्या सेन्सॉरमध्ये काय इश्यू झाला होता? म्हणजे सिनेमा रिलीज होणार होता, सिनेमा तयार पण बरेच दिवस होता. प्रॉब्लेम काय सर, ते माझ्या जे आमचं प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनचं नाव आम्ही 4 वर्षापूर्वी जे मी ठेवलं ते आहे टोर्टुगा मोशन पिक्चर्स. टोर्टुगा मोशन पिक्चर्स, टोर्टुगा म्हणजे आमचं इंग्लिश चाललं होतं परंतु ते मिळत नव्हतं म्हणून आम्ही स्पेनिशमधलं टोर्टुगा घेतलं. टोर्टुगा म्हणजे कासव. आम्ही म्हणजे मी स्वतः माझं स्ट्रगलच कासवाच्या गतीने आजपर्यंत पुढं येत गेलेलं आहे. मी बाबासाहेब पुरंदरेंनी मला पुण्यात आणलं, बाबासाहेबांकडे शिकलो, बाबासाहेबांनी संस्कार दिले सगळे. ते करत 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 जे काम करत ना त्यात थोडं मला प्रॉब्लेम येतोच. तसंच जसं सुरुवातीला मला निर्मात्यांना मी 50-60 निर्मात्यांना भेटलो, त्यातनं काही झाले, स्वप्न दाखवली गेली, आज चेक मिळतोय, उद्या चेक मिळतोय. आणि त्याचप्रकारे जसं फिल्म कंप्लीट होत गेली, सेन्सरला टाकली आम्ही. सेन्सरला टाकल्यानंतर तिला 12 कट आले. 12 कट आम्हाला मान्य नव्हते म्हणून आम्ही रिवायझिंग कमिटीकडे गेलो. रिवायझिंग कमिटीने ते 12 कट मान्य केले, जे एक्सप्लेनेशन आम्ही दिलं त्यांना ते मंजूर झालं की ठीक आहे, काय हरकत नाही. मग वेळ आली सर्टिफिकेट मिळण्याची. तो काळ जास्तीत जास्त 3 ते 5 दिवस लागू शकतो फक्त सर्टिफिकेट आपल्या ताब्यात मिळण्याची. पण मग त्याचा रिप्लायच नाही. आठवडा झाला,
नोव्हेंबरमध्ये ऑलरेडी आपण फिल्म रिलीज करणार होतो. आठवडा झाला, मग आम्ही मेल केल्यानंतर त्याला उत्तर नाही. मग समक्ष जाऊया म्हणून आम्ही गेलो, दिवसभर भेटलेच नाही. त्यांना उत्तर विचारलं, त्यांच्या असिस्टंटला विचारलं तर असिस्टंटला माहीतच नाही. मिळणार आहे तुम्हाला, सांगतो प्रॉब्लेम काय ते तरी सांगा. मग पत्रव्यवहार केला तरी नाही. मग आरोंना भेटलो. आरो तर भेटायलाच तयार नव्हते. आमच्यासमोरनं असे जायचे ऑफिसर सेन्सर बोर्डाच्या, पण ते कधी भेटलेच नाही, बोललेच नाही. मग महिन्यानंतर त्यांनी सांगितलं आपका 2 दिन में आ जाएगा सर्टिफिकेट. महिन्यानंतर सांगितलं आपका 2 दिन में आ जाएगा. हे डिसेंबर एंडिंगची गोष्ट आहे सर. तर मग आम्ही म्हटलं चला ठीक आहे, येईल आपल्याला सर्टिफिकेट. त्याच्यानंतर पुन्हा उत्तर सगळे बंद, मेलला उत्तर नाही, तोंडी उत्तर नाही, भेटायला नकार. तेच जे हाशमी म्हणून आरो होते तिथले, तेच आत्ता इथं आपल्या FTIला पण त्यांना कुठलं तरी इथं पद आहे, तिथं भेटत नाही आहेत म्हणून आम्ही इथं गेलो. इथंही भेटले नाही आम्हाला ते. मग शेवटी खूप त्याचं 2 महिने खूप त्रास भोगावा लागला. आमची ऑलरेडी पब्लिसिटी सुरू झाली होती, त्याचा खर्च खूप वाया गेला. आणि मग आम्ही शेवटी निर्णय घेतला, स्वतः प्रेस घेतली, प्रेसने चांगली दखल घेतली. मग मुख्यमंत्र्यांना भेटलो, शिंदेसाहेबांना. शिंदेसाहेबांनी त्याची दखल घेतली. शिंदेसाहेबांनी स्वतः पत्रव्यवहार केला त्यांच्याशी. आणि मग त्याच्यानंतर कुठंतरी 8-10 दिवसामध्ये त्यांनी सर्टिफिकेट ताब्यात दिलं. पण मग ते कुठलं सर्टिफिकेट आहे? UA. मग एवढा वेळ का लावला त्याने? नाही, त्याचं उत्तर ते अजून द्यायला तयार नाहीत. तो सस्पेन्स आहे, त्याच्यावर पुढचा सिनेमा मी करणार आहे. बापरे. बरं, म्हणून उशीर झाला. आता हा सिनेमा तर रिलीज झालेला आहे ऑलरेडी, लोकांना आवडतोय. येत्या काळात आणखी आता तुम्ही काय बनवणार आहात का? चाललेत प्लॅनिंग वेगवेगळे. किंवा मी फक्त असं नाही की बाबा मला जसं आत्ता हा मोऱ्या बनवला त्यावेळेला लोक सगळे सांगायचे की बाबा खूप आर्ट फिल्म होईल, याचं कोण बघणार, कोण लोकांना आवडेल की नाही. तर परंतु ज्या वेळेला फिल्म केली तिला आत्तापर्यंत आपल्याला भारताच्या बाहेर 40पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले फेस्टिवलला. बार्सिलोना फिल्म फेस्टिवलला जगातल्या 8,500 फिल्ममधनं पहिली फिल्म आली आहे मोऱ्या. तर तिचं बायोडेटा चांगला आहे, प्रोफाईल चांगलं झालं तिचं. आणि ज्यावेळेला आता प्रेक्षक बघतायत तिला, प्रेक्षक तिला एन्जॉय करतात, प्रेक्षक हसतात, रडतात, टाळ्या वाजतात, शिट्या वाजतात. परवा सखी मंचाच्या बायकांना जसं फ्रायडेचा शो चांगला गेला, मग ते निरोप जातो ना किंवा तो फिल्म चांगला होता. बायकांना शिट्या वाजता येत म्हणून बायकांनी शिट्या आणल्या होत्या तिथं थिएटरमध्ये, त्या मोमेंटला शिट्या वाजण्यासाठी, आणि त्या वाजल्या त्यांनी. तर तशाच पद्धतीने पुढचे काही प्लॅन आहेत. एक म्हणजे कमर्शियलीच करणार, फक्त त्याच्यातनं काहीतरी एक मॅसेज गेला पाहिजे आणि लोकांपर्यंत काहीतरी एक चांगली गोष्ट आणण्याचा प्रयत्न आहे. तशा एका गोष्टीवर काम चाललेलं आहे, लवकरच ती. शेवटचा एक प्रश्न विचारतो. तुम्ही मगापासून आपण बोलताना लोकांचे डोळे पाणावत आहेत, लोक इमोशनल होत आहेत, किंवा एक काका तुम्हाला घट्ट मिठी मारून रडले. हा सिनेमा ट्रॅजिक आहे का? लोक जेव्हा बाहेर पडतात थिएटरमधून तेव्हा त्यांना काय एक मेसेज म्हणून मिळतो, बरोबर, की त्यांना सुदिंग वाटतं, काय फिलिंग असतं? सर, सिनेमा तुम्ही जसं म्हटले ना, तर ट्रॅजिक नाही, असं पूर्ण तो त्याला एक घटनात्मक हे दिलंय. मोऱ्याचा प्रवास जो आहे, मोऱ्यासोबत लोक, त्याची जी व्यथा आहे, त्याचा जो प्रॉब्लेम आहे, त्याच्यासोबत लोक एक स्वतः इन्व्हॉल्व्ह होत जातात. आणि मोऱ्याला जसे चांगले दिवस यायला लागतात त्यावेळेला लोक त्याच्यासोबत इन्व्हॉल्व्ह झालेत. मोऱ्या मग तो चेंज होतो, मोऱ्याला त्याच्यासोबत लोक खेळायला लागतात. आणि जसं परत लोकांना कळतं की अरे याचे दिवस बदललेले नाहीत, तिथून जी त्याची ट्रॅजेडी चालू होते की त्याला त्या राखीव जागेमध्ये, आरक्षणामध्ये कसं त्याला गुंतून त्याला अडकवण्यात आलेलं, तेव्हा लोक त्याच्यासोबत इन्व्हॉल्व्ह होऊन ज्यावेळेला बाहेर पडतात. तर आत्तापर्यंत जिथं जिथं सिनेमा दाखवला किंवा आत्ता पण जिथं चालला आहे, आज साधारण हा 12वा दिवस आहे आजचा, सगळीकडे व्यवस्थित रिस्पॉन्स आहे. परंतु लोकांची सगळ्यात जास्त डिमांड आहे की या सिनेमाचा सेकंड सिक्वल 100% यावा. मला फार गंमत वाटते की एक व्यक्ती जवळपास 12 वर्ष एक सिनेमा घेऊन फिरतो, 57-58 प्रोड्युसर्स त्याला मागं असतात, तो त्यांना भेटतो, आश्वासनं मिळतात, पण शेवटी काही हाताशी लागत नाही, म्हणून हा सगळा वेळ जातो. बरोबर. आणि सिनेमा पूर्ण होतो 12 वर्षानंतर, तरी पण शेवटी सेन्सॉरचं एक मागे लटांबर लागतो. इतकं करून हा सिनेमा रिलीज झालाय आणि तो त्या पॅशनेटली तुम्ही केलाय, म्हणून लेखन तुमचं आहे, अभिनय तुमचा आहे, आणि आता लोकांना तो आवडतो असं तुम्ही म्हणताय. तर ही पॅशन मला फार महत्वाची वाटते. तुम्ही मूळचे कुठले आहे? मी प्रॉपर तसं धुळे जिल्ह्यातलं पिंपळनेर गाव. तिथं सिनेमा रिलीज झालाय? तिथं केला मी. तिथं माझं गाव आहे, तिथं शूट केलंय, त्याच्यामुळे मी तिथं रिलीज केला. तिथं म्हणजे मी लास्ट थर्सडेला गेलेलो, परंतु तिथं जी ओपनिंग मिळाली, माझं स्वतःचं गाव आहे, तिथं शूट झालंय, म्हणून तिथं शाहरुख, सलमान, गदरला मिळाली तसली ओपनिंग तिथं मिळाली. तिथं पब्लिसिटी करण्याची गरज नव्हती. आणि ज्यावेळेला मी गेलो तिथं
तर तिथं खूप चांगला रिस्पॉन्स आणि सिनेमाचा बदल पण घडला की ज्या वेळेला सिनेमा रिलीज झाला त्याच गावामध्ये त्या समाजाच्या लोकांना इतर समाजाच्या लोकांनी त्या संस्थांनी एक वर्गणी जमा करून त्यांचा सत्कार केला, त्यांना मिठाई वाटली, त्यांना कपडे दिले आणि एकत्र बसून जेवण केलं सगळ्यांनी. काय बोलतो, बदल घडला कुठेतरी. खूपच मोठा बदल आहे. माझ्या आयुष्यात पण बदल घडला. मला नंदुरबार मतदारसंघ जो आहे 2024च्या निवडणूक आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी माझी निवड तिकडे करण्यात आली. अरे वा. म्हणून मी तिकडे गेल्यावर तिकडचे कलेक्टर, कमिशनर सगळी लोक वेलकमला आलीत. माझ्यासोबत रात्रीच्या शोला बसलीत सगळ्यांना सिनेमाही आवडला. आणि मी आता जिथं जातोय व्हिजिटला तिथं मी पण प्रचार करतो की जास्तीत जास्त मतदान करा. तुमच्या इथं पण मी तेच सांगेल की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करा या वेळेला आणि आपल्या आवडीचा उमेदवार निवडा. नाही, मला हे फार महत्त्वाचं वाटतं की हा छोटं पावलं पण मोठा बदल आहे. तुमच्या गावी अशा पद्धतीचं काहीतरी बदल घडणं. तर हा सिनेमा आत्ता थिएटरवर आहे पुण्या मुंबईमध्ये, पण येत्या काळामध्ये तो संपूर्ण कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागणार आहे. आणि सर फक्त महाराष्ट्रात नाही, मी त्याला हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नडमध्येही डबिंग केलेलं आहे. आणि तो हिंदीचे मला जे स्पॉन्सर्स आहेत किंवा जे तिकडे मला रिलीज पार्टनर तेही माझ्यासोबत मिळालेले आहेत आणि लवकरात लवकर तो त्या सगळ्या भाषेमध्ये छोट्या लेवलला मी रिलीज करणार आहे. म्हणजे हे नवीन मॉडेल आहे तुमचं. येस सर. त्यामुळे तुम्हाला खूप शुभेच्छा. हा सिनेमा चालू दे आणि पॅशनेटली केलेली कलाकृती आहे. मी अजून सिनेमा पाहिला नाहीये पण जरूर पाहीन आणि तुम्हाला कळवेन. नक्की. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये तुम्ही आलात, तुमचं मनपूर्वक तुमचे आभार. आणि सिनेमा बघा जरूर थिएटरमध्ये जाऊन, कसा वाटतो सांगा. सोशल मीडियावर तुम्ही असालच, आपणही आहोत. लाईमलाईट सबस्क्राईब करा जरूर आणि इतरांनाही सांगा, व्हिडिओ पाठवा. थँक्यू व्हेरी मच. मी इथं थांबतो. थँक्यू जी. थँक्यू.